स्त्री फक्त सह्या करायलाच बाहेर पडणार आहे का? हे खूप फनी आहे, कारण मला एक रिअल लाईफ एक्सपिरियन्स आठवलाय. मला आठवते, मी एका कार्यक्रमात होते आणि त्या कार्यक्रमात ज्या माननीय सुप्रियाताई सुळे आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणात एक विधान टाकलेलं होतं. त्यांनी नाव पण दिलं होतं, म्हणजे सरपंच पद पडलंय, महिला राखीव पडले आणि पती सगळा कारभार हँडल करतोय आणि महिला फक्त सही करायला येते. तर सरपंच पती SP असं त्यांनी त्याला कोट केलेलं होतं. तर त्याचा संदर्भ घेत हे इलस्ट्रेट करायचं झालं तर मी असं आवर्जून म्हणेल की तो काळ गेलेला आहे. तो काळ का गेलेला आहे? आता महिला खरंच तेवढा कर्तव्यक्षम झालेल्या आहेत, त्या तळागाळात पोहोचतायत, त्या तेवढ्या निष्ठेने कार्य करू बघतायत. मग जर खरंच महिला सक्षमीकरण, सबलीकरणाचा हेतू साध्य करण्यासाठी महिला राखीव अशा जर सीट्स पडत असतील तर त्या ठिकाणी त्या सुटेबल अशा उमेदवारीला कॅन्डिडेटशिप द्यावी. पॉलिटिक्स हे केवळ प्रेस्टीज आणि मानपान आणि प्रतिष्ठा याच्याकडे न बघता पॉलिटिक्स हे न्यू ऍडमिनिस्ट्रेशन फॉर बेटर इंडिया, फॉर यंग इंडिया असं थोडंसं धोरण राबवण्यात यावं. कारण हे सगळं म्हणजे अख्खा देश चालवायला जे फंड्स जनरेट होतात त्या कुणाच्या तरी हार्ड अर्न्ड मनी मधला एक पार्ट कॉन्ट्रीब्यूट होतो ऍज टॅक्सेस, आणि तेव्हा कुठे फंड्स जनरेट होतात आणि तो फंड्स कॉन्स्टिट्युएन्सी चालवायला वापरला जातो. तर तो किती वाईजली वापरला पाहिजे आणि तो एका कॅलिबर असलेल्या व्यक्तीला हाताळण्यात यावा, असा सुधार मला असं वाटतं येणाऱ्या जनरेशन्सच्या इंडियन पॉलिटिक्स मध्ये व्हावा, असं माझी मनापासून इच्छा आहे.